आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आज बातमी आहे अर्थातच रक्षाबंधनाची। आज राखी पौर्णिमा आणि त्या निमित्त जळगावमध्ये अक्षरशः बहिणींची झुंबड ही सराफा बाजारात उमटलेली पाहायला मिळते। रक्षाबंधनानिमित्त जळगावच्या सोने चांदीच्या दुकानात मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि यंदा ट्रेंड आहे तो सोन्या चांदीच्या राख्यांचा। लाडक्या भावांसाठी सोन्या चांदीच्या राख्या घेण्यासाठी महिला या सराफा दुकानात गर्दी करतायत। यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्या चांदीच्या भावात काहीशी घसरण झाली आणि त्यामुळे महिलांनी सोन्या चांदीच्या राख्यांना प्राधान्य दिलंय। त्यामुळे महिलांनी सोन्या चांदीच्या राख्यांना त्या घेण्यासाठी गर्दी करायला सुरुवात केली आहे आणि सकाळपासून सराफा बाजारात गर्दी पाहायला मिळते। याचाच आढावा घेतलाय। सोन्या चांदीच्या राखी खरेदी करण्यासाठी आलेल्या भगिनींशी संवादही साधलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। भावाच्या नात्याची साक्ष देणारा सण म्हणजे रक्षाबंधन। रक्षाबंधनानिमित्त खरं तर बहिणीला अविस्मरणीय अशी भेट द्यावी अशी प्रत्येक भावाची इच्छा असते आणि त्याचप्रमाणे बहिणींना देखील खरं तर आकर्षक अशी राखी बांधून एक अनोखी भेट देण्याचा प्रयत्न जो आहे हा प्रत्येक बहिणीचा असतो। आणि याच अनुषंगाने खरं तर जळगाव सुवर्णनगरीमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सोन्या चांदीच्या राख्या ज्या आहेत खरं तर विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि या राख्या खरेदी करण्यासाठी महिला वर्गाची भगिनींची मोठी गर्दी जी आहे या ठिकाणी पाहायला मिळते आहे। ताई, काय सांगशील, आज या ठिकाणी तू राखी खरेदी करण्यासाठी आली आहे, कुठे राखी खरेदी करते? रक्षाबंधन हा बहीण भावाच्या प्रेमाचं प्रतीक आहे, म्हणून मी आज माझ्या भावासाठी खास सोन्याची राखी घेण्यासाठी आली आहे। नक्कीच एकीकडे सोन्या चांदीचे भाव काही प्रमाणात कमी झालेले आहेत, त्यामुळेच कुठेतरी बहिणींमध्ये देखील सोन्या चांदीच्या राखीचा उत्साह जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। अजूनही काही भगिनी आहेत, त्यांची काय नेमकी भावना आपण जाणून घेऊया। ताई, काय सांगाल, आज आपण या ठिकाणी राखी खरेदी करण्यासाठी आला आहेत, रक्षाबंधन आहे, भावासाठी कुठली राखी खरेदी करताय? भावासाठी यावेळेस थोडी सोन्या चांदीच्या भावामध्ये घसरण झालेली दिसते, तर बऱ्याच बहिणींसाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे। तर मीही कधीपासून विचार करत होते की भावासाठी काहीतरी गिफ्ट घ्यायचं आहे, तर त्याच निमित्ताने आज मी इथे आलेली आहे भावासाठी राखी घ्यायला। तर रक्षाबंधन हा सण आपण साजरा करत असतो, तो एक बहीण भावाच्या पावित्र्याचा एक सण असतो। तो तसंच एक फक्त धागा नसून बहीण भावाच्या बहिणीच्या भावावर असलेला हक्क आणि विश्वास असतो। तो भावाला जबाबदारीची जाणीव करून देत असतो की आपल्या बहिणीचं आपल्याला आयुष्यभर रक्षण करायचं। आपल्यासोबत सोन्याचे व्यापारी आकाशजी भंगाळे आहेत। आता काय सांगाल, कुठेतरी भाव आता कमी झालेला आहे, रक्षाबंधनानिमित्त राखी खरेदी करण्यासाठी बहिणींची मोठी गर्दी पाहायला मिळते। आज रक्षाबंधनचा आज मुहूर्त आहे। आपल्या इंडियामध्ये सोनं चांदी हे पहिल्यापासून शुभ मानलं जातं, त्यातल्या त्यात बहीण आपल्या भावासाठी सोन्याच्या राख्या, चांदीच्या राख्या या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या राख्या घेते। सोबतच आता आपण बघितलं तर आपण काही भाऊही आपल्या बहिणीसाठी गिफ्ट द्यायला आलेले आहे, तर त्याच्यामुळे सकाळपासून गर्दी झालेली आहे। आणि सोबतच आज सोन्याचे जे भाव आहे ते आतापर्यंत 74-75 होते। इंडियामध्ये कस्टम ड्युटी कमी झाल्यामुळे एक दिवाळीसारखा सण आम्हाला मॉन्सून सीझनमध्ये आज पाहायला भेटलेला आहे, कारण की कस्टम ड्युटी कमी झाल्यापासून दिवाळी जसं लोक सोने खरेदी करतात त्याप्रमाणे या सीझनमध्ये लोक सोनं खरेदी करत आहेत। नक्कीच खरं तर रक्षाबंधनानिमित्त पाहायला गेलं तर सुवर्णनगरी देखील ग्राहकांनी सजल्याचं पाहायला मिळते, कारण रक्षाबंधनानिमित्त बहिणीला काहीतरी अविस्मरणीय भेट द्यावी, त्याचप्रमाणे भावाला देखील सोन्या चांदीची राखी बांधावी ही अपेक्षा प्रत्येक बहिणीची असते। आणि याच अनुषंगाने जळगाव सुवर्णनगरीमध्ये जे आहे मोठी गर्दी जी आहे ती ग्राहकांची झाल्याचं पाहायला मिळते। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।